सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. वास्तवाचा स्वीकार न करता खोटेपणाची कितीही आवरणं लावली तरी एक दिवस पर्दाफाश होतोच. उत्तर प्रदेशमधल्या संबळ येथे काही दिवस तणावाचे होते. मशिदीत होत असलेल्या सर्वेक्षणानंतर इथे एक दंगल सुद्धा उसळली होती. हिंसाचाराचा तपास करत असताना पोलिसांना चक्क अमेरिकन बनावटीची काडतुसं सुद्धा सापडली. कट्टरपंथीयांकडून झालेल्या या हल्ल्याचं समर्थन सुद्धा काही समाजकंटकांनी केलं होतं. याबद्दलचा फेक नरेटिव्ह सुद्धा काही राजकीय पक्षांनी तयार केला. अशातच आता संभळमधल्या घटनेला एक वेगळं वळण मिळालंय. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी अतिक्रमण आणि वीज चोरीच्या विरोधात मोहीम चालवली असताना त्यांना एका मंदिराचा शोध लागलाय. एका बंदिस्त घरामध्ये या मंदिराचा शोध लागलाय. मंदिर मशीद वाद सुरू असतानाच आपसूक पुराव्यांचं समोर येणं खूप काही बोलून जात आहे. नेमकं प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत. 14 नोव्हेंबरच्या सकाळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांना एक अत्यंत धक्कादायक शोध लागला. वीज चोरीच्या विरोधात सुरू असलेली मोहीम या गोष्टीवर येऊन पोहोचेल याची त्यांना सुद्धा कल्पना नसावी. तपास करायला गेले असता एका बंदिस्त घरावर त्यांची नजर गेली. तपासाच्या निमित्ताने त्यांनी घरात प्रवेश केला आणि त्यांच्या दृष्टीस आलं ते एक शिवलिंग. या शिवलिंगासमोर हनुमानाची मूर्ती सुद्धा होती. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर तब्बल 400 वर्ष जुनं असल्याचा दावा केला जातोय. मागची 46 वर्ष हे मंदिर बंद होतं. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार कोणे एकेकाळी या मंदिराजवळ इथे एक हिंदू कुटुंब राहत होतं. परंतु 1978 मध्ये झालेल्या दंगलीनंतर या कुटुंबाला हे घर सोडावं लागलं. हळूहळू एका विशिष्ट समुदायाची वस्ती इथे निवास करू लागली. अवतीभोवती असलेल्या घरांवर दावा केला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिरावर अतिक्रमण करून नंतर ते बंद करण्यात आलं होतं. मंदिराच्या लगत असलेली विहीर सुद्धा यामुळे नजरेस आली. सदर प्रकरणात कारवाई करून या मंदिराच्या मूळ मालकाला हे मंदिर सोपवलं जाईल आणि त्याभोवती असलेलं अतिक्रमण सुद्धा हटवण्यात येईल असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं आहे. संबळच्या या परिसरात वीज चोरी विरोधातील या मोहिमेत 300हून अधिक घरांमध्ये वीज चोरी आढळून आली. त्यासोबत मंदिराचा लागलेला शोध ही सगळ्यांनाच थक्क करणारी गोष्ट आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जमिनी बळकावण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जागोजागी केले जाणारे दावे एका बाजूला आणि अशा रीतीने धार्मिक स्थळांचा लागणारा शोध दुसऱ्या टोकाला. समाजाच्या समोर सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलंय. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये म्यानमारचे घुसखोर कसे वसवले गेले याबद्दलची धक्कादायक माहिती तुम्हाला मिळाली असेलच. तुमच्या माझ्या या देशात परदेशातील विशिष्ट धर्मीय येऊन राहतात आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसते. नागरिकत्व मिळवण्याची न्याय पद्धत डावलून अनधिकृतपणे वस्त्या उभारण्याचं काम सुरूच राहतं. मुंबईसारख्या ठिकाणी malaड मालवणी परिसरात आपल्याला याबद्दलचं जळजळीत वास्तव नजरेस येतं. जागा काबीज करून अनधिकृतरित्या बांधकामं उभारली जातात. वस्त्या वाढत राहतात आणि मग त्यांचं रूपांतर मतदारसंघात होतं. सत्तेसाठी विशिष्ट समुदायाचं लांगुल चालन करणारे पक्ष दुर्दैवाने भारतामध्ये आहेतच. मग तिथल्या सामान्य माणसांचं आणि इतर धर्मियांचं शोषण सुरू होतं. एखादी धक्कादायक घटना घडते, आपण आपली हळहळ व्यक्त करतो आणि थोड्याच कालावधीत सगळं विसरून जातो. इतिहासाला मात्र काहीच विसरण्याची मुभा नसते. उत्तर प्रदेशच्या संबळ परिसरात आज घडलेली घटना म्हणजे इतिहासातल्या अनेक प्रश्नांवरचं उत्तर आहे. आक्रमणकर्त्यांच्या कर्दन काळात अंधारात लपलेलं सत्य आता हळूहळू प्रकाशमान होत आहे असंच म्हणावं लागेल. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि महा एमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.